दक्षिण मुंबईतील पायधुनी येथे काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांनी बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यानं झाला असावा अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चौघांच्याही मृत्यूला ना बिर्याणी ना कलिंगड तर उंदराचं विष कारणीभूत असल्याचं उघडकीस आलंय. शवविच्छेदनानंतर करण्यात आलेल्या रासायनिक तपासणीत मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाचा अंश आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, पत्नी नसरीन तसंच मुली आयशा आणि झैनब यांचा समावेश आहे. झिंक फॉस्फाईड हे प्रामुख्यानं उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत विषारी रसायन आहे. प्राथमिक चर्चेत या कुटुंबाचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र तपासात ही शक्यता फेटाळण्यात आली असून उंदराच्या विषामुळे या चौघांचाही मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे विष अपघातानं सेवन झालंय की जाणीवपूर्वक याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. संपूर्ण कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलण्यामागे कोणतंही ठोस कारण सापडलेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास जे मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असून नातेवाईक आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. डोकाडिया कुटुंब हे मुंबईतील इस्माईल कुर्ते रोडवरील घारी मोहल्ला परिसरात राहत होते. त्यांनी 25 एप्रिल रोजी रात्री नातेवाईकांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. रात्री 1च्या सुमारास पाहुणे गेल्यानंतर कुटुंबियांनी कलिंगड खाल्लं. त्यानंतर 26 एप्रिलच्या पहाटे त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तातडीनं त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती गंभीर झाल्यानं पुढे त्यांना जे रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला.